नाश्ता पण नाही केला त्याने, तसाच निघाला तो. काही काही झालंय का ग मैत्री? नाही, काही नाही. कारण मी त्याला म्हंटल की मग मी आज येते ना तिकडे, म्हणजे हे बघ काही प्रॉब्लेम असेल ना तरी सांग, मी येऊन सगळं नीट बोलून, सगळं सविस्तर बोलून असं सगळं नीट करून टाकीन ग. नाही नाही काकू, तुम्ही नका येऊ आता. बस तुमच्या समोर कशाला तमाशा? तमाशा? कसला तमाशा? काकू मी तुम्हाला करते नंतर फोन. बाय. हे बघ ऐक, अरे आई, आई, काय चाललंय तुझं? तू सौमित्राला काय इन्व्हॉल्व करतेस या सगळ्यामध्ये? मी इन्व्हॉल्व करते? तो तुझ्यात इन्व्हॉल्वड आहे हे एवढं कारण मी त्याच्याशी बोलायला पुरेसं नाहीये का? हे बघ, आधी आपल्यामध्ये नीट बोलणं होऊ देत, मग आपण त्याच्याशी बोलूयात. हवं तर मी स्वतःहून त्याला इथे बोलवून घेईन. ते शक्यच नाही ना. काय? तुझ्या माझ्यात नीट बोलणं होणं कधी शक्यच नाही ना, म्हणून तो फोन करून मी त्याला बोलवून घेतलं. मी तुझ्याशी काहीही बोलायला गेले की तू ऐकून घेत नाहीस, नुसती ओरडतेस. आता निदान त्याच्याशी तरी हे बोलून बघते. नाही नाही आई, तू सौमित्राला काहीही सांगणार नाहीयेस. तुझा लग्नाला विरोध आहे, तुला तो आवडत नाही वगैरे, तू काहीही त्याला सांगणार नाहीयेस. मी सांगणार, मी स्वतःहून त्याला सांगेन, पण तू आत्ता त्याला काहीही सांगणार नाहीयेस. नाही, मला त्याच्याशी बोलायलाच हवं ना. आमच्या प्रोफेशन मध्ये कसं असतं मैत्री, एखादा पेशंट जेव्हा आजारी असतो ना, तेव्हा त्याचा आजार अधिक क्रिटिकल व्हायची वाट बघत नाही आम्ही. योग्य ते उपचार त्याच्या आधीच करतो, नाहीतर आजार बळावण्याची शक्यता असते ना. अगं तुला हे बघ, तू ना आम्हाला कुठलाही आजार झालेला नाहीये. मी पेशंट आहे का ग? तू पेशंट सारखं ट्रीट करू नकोस आम्हाला. अरे तू हे जे बोलतेस ना कोल्डी वगैरे, तसं बोलू नकोस. मी ती राईट पेशंट नाहीये. पेशंटला अशी ट्रीट करत असशील ना, तू माझ्याशी असं डील करू नकोस. आणि तू जर सांगितलंस ना त्याला, तर मी बंद, एकदम बंद कर गंगावा. मला त्याच्याशी हे बोलावंच लागणार आहे. तुला आठवतं का मैत्री, लहानपणी इंजेक्शन घेताना तू असाच कांगावा करायचीस, गडाबडा लोळायचीस, आरडाओरडा करायचीस, अख्खं हॉस्पिटल डोक्यावरती घ्यायचीस. पण तरी सुद्धा तुझ्या तब्येतीसाठी आवश्यक म्हणून ते इंजेक्शन मी तुला द्यायचेच. तसंच एक्झॅक्टली आत्ता आहे. तू कितीही कांगावा केलास, कितीही आरडाओरडा केलास, तरी सुद्धा तुझ्या तब्येतीसाठी, तुझ्या आयुष्यासाठी मला हा उपचार करावाच लागणार आहे. सावलीसारखं काहीतरी होऊन जाईल. बरं हे जोडलं इथे एक चांगलासा प्लॅटफॉर्म तयार होईल. कुंडी तिकडे ठेव, कुंडी पलीकडे ठेव, चांगलं होईल इकडे. आणि अजून एक मला वाटते, स्कूटर आहे ना, अरे त्या मैत्रीकडे तिची आई येऊन बसली आहे ना, काही अभ्यासच होत नाही यार घरी, परत सगळी गर्दी झाली. हो खाणार आहे ती, मला वाटतं की मला खाणार आहे. तिच्या डोळ्यात पाहिलंच कधी? अरे एक्सरे ती आपल्याकडे अशी बघत बसते आणि तिची नजर अशी आरपार जाते. आपल्याला वाटतं अशी मागे बघते ती कुठेतरी आपल्या. हो, आणि आपण असे अजामीन पात्र गुन्हेगार असल्यासारखे तिच्यासमोर असे ओशाळून असे मध्ये मध्ये बघतो तिच्याकडे. नाही तिच्यासमोर अभ्यास नाही, श्वास घेतला तरी गुन्हा केल्यासारखं वाटतं. हसू नको लेका, माझ्या जागी आल्याशिवाय कळणार नाही तुला. काय झालं? नको रे, ते खूपच प्रॉपर आहे टेबल, म्हणजे अभ्यास होईलच. बरं ठीक आहे, आण. रडवलंच यार, डोळ्यात पाणी आणलं. नाही म्हणजे
एवढं नसेल पण खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. निवांतपणा. ए हाय अरे तू, रेणू. मी शौनक. हाय. आदिल नाहीये का? सॉरी, आदिल आहे इथेच, तो येईल आता. बरं आणि मी चाललोय. चालला. अरे पण तू इथे कसं काय? म्हणजे मी बस झालं काम बस. ओ तुम्ही काही काम करत होता का? नाही नाही, काम म्हणजे असं काम नाही, असं अभ्यास बस. अभ्यास करायला आला होतास का तू इथे? नाही नाही, अभ्यास नाही. इथे कसं होईल अभ्यास? इथे कसं सफोकेशन आहे, असं हिरवळीत सगळं. मी विद्यापीठात जाऊन अभ्यास करतो, तिथेच चाललोय. जयकरांनी एवढा खर्च करून ठेवलाय. तिथे येतं जोडपी झालेत म्हणा, पण तिथेच जाईन मी. जातो, अरे. पळतो. थांब. म्हणजे थांब. नको, मी पळतो. अगं मला कळतं रेणू, मी निघतो. खरंच मी विद्यापीठात चाललोय अभ्यास करायला. अरे काम झालंच आहे तसंही माझं. आणि इथे आता रेणू येणार मला माहिती नव्हतं. उगाच कबाबने हड्डी नको. आता हे क्षण फार महत्वाचे असतात आयुष्यामध्ये, नाही का? मी येतो. तसंही छान वाटलं. एन्जॉय एन्जॉय एव्हरीबडी. एक मिनिट. मला असं वाटतं आपण तुझ्या मित्रांशी बोलायला हवं आधी. कारण त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला एकांत हवाय बोलायला आणि आपल्यात काहीतरी सुरू आहे आणि आपल्यात काहीच नाही है ना. त्यामुळे आपण बोलूयात. लेट्स टॉक. काय ग, सगळं ओके ना? चल बाहेर जाऊया. बाहेर मला भेटायला बोलवलं त्यांनी. कोणी? तुझ्या आईनी. का? का? ती मला- नाहीये घरात. नाही? नाही. अगं त्यांनी आत्ता मला फोनवर सांगितलं की ये भेटायला म्हणून. हो माहितीये मला, पण आता तिला काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून ती मुंबईला गेलीये. त्यामुळे तिने मला तुला निरोप द्यायला सांगितलंय. तू चल ना, क्लिनिक मध्ये जाऊयात आपण. आलोच मी. काय मैत्री? सौमित्र थांब. तू आतमध्ये जायचं नाहीस. मी तुला लास्ट सांगते, तुझा आतमध्ये गेलास ना तर मी घरात निघून जाईन. अगं आत्ता हा म्हणाला की तुला चहाही येत नाही आणि तिने चहा आणला. काल तर याने मला मस्त पुलाव वगैरे पण शिकवला. काय मस्त प्लॅन केला होता गच्चीवर. लाईट बंद. गच्चीवर